नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. बघा, आज टीईटी बालमानसशास्त्र या विषयासंदर्भात आपण गेस पेपर क्रमांक 5 या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. मध्यम काठिण्य पातळी असणारे 30 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत, जे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. जर तुम्हाला 30 पैकी 30 गुण मिळवायचे असतील मानसशास्त्र या विषयामध्ये, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला, आजचा या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्या समोर. संवेदना आणि अवबोध यांच्या संदर्भातील खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. पर्याय दिलेले आहेत. लहान बाळांना होणाऱ्या संवेदना या प्रामुख्याने शुद्ध व निर्भेळ स्वरूपाच्या असतात. ब दिलेला आहे. प्रौढ व्यक्तींमध्ये शुद्ध संवेदना सहजपणे अनुभवता येतात कारण त्यांचा अनुभव दांडगा असतो. आणि क दिलेला आहे. संवेदनेला जेव्हा मनाकडून अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याचे रूपांतर अवबोधामध्ये होते. आता या ठिकाणी आपल्याला उत्तर सांगायचं आहे. पर्याय दिलेले आहेत. फक्त विधान अ आणि ब बरोबर आहेत. फक्त विधान ब आणि क बरोबर आहेत. फक्त विधान अ आणि क बरोबर आहेत. आणि शेवटचा पर्याय दिलेला आहे. सर्व विधान बरोबर आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फक्त विधान अ आणि क या ठिकाणी बरोबर आहेत. लक्षात ठेवायचं मित्रांनो, लहान बाळांना पूर्वानुभव नसतो, त्यामुळे त्यांच्या जे काही पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांना होणाऱ्या ज्या संवेदना आहेत या कोणत्याही अर्थाशिवाय म्हणजेच शुद्ध आणि निर्भेळ स्वरूपाच्या असतात. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. तर विधान ब चुकीचं आहे असे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर विधान ब का चुकीचं आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. प्रौढ व्यक्तींकडे दांडगा पूर्व अनुभव असतो, त्यामुळे त्यांना होणाऱ्या ज्या संवेदना आहेत त्या संवेदनेला मन लगेच काहीतरी अर्थ लावत असतं. त्यामुळे प्रौढांमध्ये शुद्ध संवेदना सहजपणे अनुभवता येत नाहीत, तर त्याचे थेट काय असते, अवबोधामध्ये रूपांतर झालेले असते. आलं लक्षात सर्वांच्या? चला, पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. डॉक्टर हिल्डा टाबा यांनी मांडलेल्या उद्गमन विचार प्रक्रिया प्रतिमानाच्या अंतर्गत येणाऱ्या संबोध निर्मिती या पहिल्या टप्प्यातील क्रियांचा अचूक तार्किक क्रम कोणता? या ठिकाणी आपल्याला क्रम सांगायचा आहे क्रियांचा. तर बघा, अ दिलेला आहे. समान गुणधर्मांच्या आधारे माहितीचे वेगवेगळ्या गटांत वर्गीकरण करणे. ब दिलेला आहे. समस्या किंवा घटकाशी संबंधित विविध विखुरलेली माहिती उदाहरणे गोळा करणे आणि त्यांची सूची बनवणे. आणि क दिलेला आहे. वर्गीकृत केलेल्या प्रत्येक गटाला किंवा संकल्पनेला योग्य नाव देणे. तर या ठिकाणी याचा क्रम आपल्याला सांगायचा आहे. अ ब क ब अ क ब क अ आणि क ब अ अशा प्रकारचे क्रम दिलेले आहेत. तर यातला योग्य क्रम आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणजेच ब अ आणि क. चला, समजलं असेल तर या ठिकाणी आपण सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंट देखील करायची आहे. समजलं असेल तर यस अशी कॉमेंट करा. चला बघा, पुढचा प्रश्न. रिचर्ड सचमन यांच्या प्रतिक्षण प्रतिमानाच्या अंमलबजावणी दरम्यान शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना खालीलपैकी कोणत्या नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे? मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हा VIMP करून ठेवा या प्रश्नाला. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये ॲज इट इज विचारला जाऊ शकतो. चला, पर्याय दिलेले आहेत बघा. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर आणि सखोल स्पष्टीकरण देणे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे केवळ होय किंवा नाही या स्वरूपातच देणे. आणि तिसरा पर्याय आहे. विद्यार्थ्यांनी चुकीचा प्रश्न विचारल्यास त्यांना त्वरित योग्य उत्तर सांगून दुरुस्त करणे. आणि चौथा पर्याय, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी त्यांना संदर्भ पुस्तके वाचायला सांगणे. बघा, जे रिचर्ड सचमन आहेत यांच्या बाबतीत हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि याचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय 2 मध्ये दिलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे केवळ होय किंवा नाही या स्वरूपातच देणे आवश्यक आहे. का बरं? तर लक्षात ठेवा, प्रशिक्षण प्रतिमानाचे हे सर्वात मोठे काय आहे, वैशिष्ट्य आहे. लक्षात ठेवायचे हे वैशिष्ट्य. जेव्हा वर्गात एखादी समस्या मांडली जाते तेव्हा विद्यार्थी स्वतःची गृहीतके तपासण्यासाठी शिक्षकाला प्रश्न विचारत असतात आणि शिक्षकानं केवळ काय करायचं असतं, होय किंवा नाही असंच उत्तर देणं या ठिकाणी
त्यांना बंधनकारक असतं. त्यामुळे विद्यार्थी स्वतः विचार करून, माहिती गोळा करून आणि प्रयोग करून आपल्या उत्तरापर्यंत ते पोहोचत असतात. आणि त्या ठिकाणी बघा शिक्षक थेट काय करतात, उत्तर देत नाहीत. आलं लक्षात? प्रच्छा प्रशिक्षण प्रतिमान काय आहे? चला सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचंय. हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर तुम्ही एकदा व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. चला पुढचा प्रश्न. गणित आणि व्याकरण शिकवताना शिक्षकाने सुरुवातीला विद्यार्थ्यांसमोर अनेक उदाहरणे मांडली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मदतीने एक सामान्य नियम किंवा सूत्र तयार केले, तर शिक्षकाने अध्यापनाच्या कोणत्या सूत्राचा वापर केला? बघा आता या ठिकाणी तुम्हाला पर्यायाकडे देखील पाहायची आवश्यकता लागणार नाही. काय म्हणलेलं आहे? सुरुवातीला विद्यार्थ्यांसमोर काय केली त्यांनी? उदाहरणं मांडली. काय केली? उदाहरणं मांडली. आणि मग काय केलं नंतर? एक सामान्य नियम किंवा सूत्र कोणी तयार केलं? विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी ते सामान्य नियम किंवा सूत्र तयार केलेले आहेत. तर मग या ठिकाणी कोणत्या अध्यापनाच्या सूत्राचा वापर करण्यात आलेला आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे विशिष्टाकडून सामान्यकडे. लक्षात ठेवायचंय, जेव्हा शिक्षक विशिष्ट उदाहरणे वेगवेगळ्या म्हणजे देत असतात, अगोदर ते उदाहरणं देतात आणि त्यावरून मग काही समजा नियम तयार करत असतात, तर हा सामान्य नियम जो आहे तो सिद्धांतानंतर ते सांगितला जातो, तेव्हा त्या पद्धतीला विशिष्टाकडून सामान्यकडे जाणे असं म्हटलं जातं, ज्याला आणखीन एक नाव आहे उद्गामी पद्धती. या ठिकाणी बघा शिक्षक सांगतो की कोणाच्या माप त्रिकोणाच्या कोणाच्या माप देत असतो आणि त्याच्यावरून नंतर मग काय होतं की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. अशा प्रकारे म्हणजे या ठिकाणी तो नियम तयार केला जात असतो. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. इयत्ता 7वीच्या वर्गात विज्ञानाचा तास सुरू आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आधी लोखंड, तांबे, अल्युमिनियमच्या पट्ट्या दिल्या आणि त्यांना उष्णता देऊन निरीक्षण करायला सांगितले. विद्यार्थ्यांनी निरीक्षण केले की या तिन्ही धातूंमधून उष्णतेचे वहन होते. यावरून विद्यार्थ्यांनी स्वतः निष्कर्ष काढला की सर्व धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात. तर शिक्षकांच्या या अध्यापन प्रक्रियेबाबत खालील कोणते विधान सर्वात अचूक ठरते? तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2. यामध्ये विद्यार्थी कमी बौद्धिक पातळीच्या निरीक्षणाकडून सामान्यीकरणासारख्या उच्च बौद्धिक पातळीकडे जातो असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघा. चार्ल्स जट यांच्या सामान्यीकरण उपपत्तीबाबत खालीलपैकी कोणते विधान पूर्णपणे चुकीचे आहे? पूर्णपणे चुकीचं असलेलं उदाहरण या ठिकाणी सांगायचं आहे. ही उपपत्ती दोन परिस्थितींमधील अंतर्गत तत्वांच्या आकलनावर भर देते असं पहिल्या पर्यायामध्ये सांगितलंय आणि दुसरा पर्याय असं म्हणताय की यात विद्यार्थ्याला मिळालेल्या ज्ञानाचा सामान्य नियम तयार करता येणे आवश्यक असते आणि तिसऱ्या पर्यायात म्हणताय अध्ययन संक्रमण वाढवण्यासाठी उपपत्ती थॉर्नडाईकच्या समरूप घटक विचारांशी पूर्णपणे सहमत आहे आणि चौथं म्हणतंय यात अनुभवांचे सामान्यीकरण करण्याची क्षमता व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेवरही अवलंबून असते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य काय आहे? हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. कशाच्या संदर्भात? सामान्यीकरण उपपत्तीच्या बाबत. इतर 3 विधाने जे आहेत 1, 2 आणि 4 हे काय आहेत? योग्य विधाने आहेत. आलं लक्षात? बघा आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल नेमकं का चुकलेलं आहे हे विधान. आलंय का लक्षात? नसेल आलं तर टेन्शन नका घेऊ, मी तुम्हाला सांगतो. बघा काय याच्यामध्ये चार्ल्स जड यांची उपपत्ती थॉर्नडाईकच्या सिद्धांताशी सहमत नाही, तर त्याला ती काय करते? विरोध करत असते. आणि थॉर्नडाईक बाह्य भौतिक सारखेपणावर भर देतात, तर जड जे आहेत हे नियमांच्या सामान्यीकरणावर भर देतात. या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रश्न कुठं फिरवलेला आहे. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघा. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तींच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सर्वात अचूक आहे? पर्याय दिलेले आहेत. अध्ययन म्हणजे केवळ उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यातील दृढ बंध होय. आणि दुसरं दिलेलं आहे अध्ययनामध्ये केवळ बाह्य वर्तनातील बदलांना महत्व असते, अंतर्गत मानसिक प्रक्रियांना नाही. आणि तिसरा दिलेला आहे अध्ययन ही एक सक्रिय मानसिक प्रक्रिया असून यात माहितीचे संकलन, वर्गीकरण आणि आकलनाद्वारे ज्ञानाची पुनर्रचना होते. आणि चौथं दिलेलं आहे प्राण्यांच्या वर्तनाचे यांत्रिक निरीक्षण करूनच मानवी अध्ययनाचे सर्व नियम ठरवता येतात. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय 3. आपल्याला सर्वात अचूक विधान या ठिकाणी
ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीच्या संदर्भात विचारण्यात आलेलं होतं. चला पुढचा प्रश्न. रॉबर्ट गॅग्ने यांच्या अध्ययन श्रेणीतील सर्वोच्च 3 प्रकारांचा खालून वरच्या दिशेने जाणारा योग्य तार्किक क्रम कोणता? मित्रांनो, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. VIP करून ठेवा याला. महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये ॲज इट इज तुम्हाला दिसू शकतो. चला, सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंट करायला मात्र विसरायचं नाही. तुम्ही जर लाईक केलं आणि कॉमेंट केली तर असंच जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ यूट्यूब स्वतःच त्यांना तो पाठवत असतं. आलं लक्षात? चला, पर्याय दिलेले आहेत. शाब्दिक साहचर्य, बहुविभेदन आणि संबोधन. दुसरा दिलेला आहे संबोध, नियम, समस्या निराकरण. तिसरा दिलेला आहे नियम, समस्या निराकरण आणि संबोध. आणि चौथा दिलेला आहे नियम, संबोध आणि समस्या निराकरण. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर बघा, पर्याय क्रमांक 4 आहे. नियम, संबोध आणि समस्या निराकरण. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. बघा, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. याच्याबद्दल 4 गोष्टी सांगतो, व्यवस्थित ऐकून घ्या. गॅग्ने यांच्या 8 प्रकारांपैकी शेवटचे 3 प्रकार आहेत, म्हणजे 6वा, 7वा आणि 8वा, हे सर्वात उच्च पातळीचे मानले जातात आणि त्यांचा चढता क्रम जो आहे तो अशा प्रकारे आहे. म्हणजे 6वी पायरी जी आहे नियम अध्ययन, 7वी पायरी आहे संबोध अध्ययन आणि 8वी पायरी म्हणजे सर्वोच्च असलेली पायरी आहे समस्या निराकरण. आणि या ठिकाणी तो असा क्रम योग्य दिलेला आहे. आलं लक्षात सर्वांच्या? चला पुढचा प्रश्न बघा. रॉबर्ट गॅग्ने यांच्या अध्ययन श्रेणीतील सर्वात खालच्या पातळीवर असणारे संकेत अध्ययन हे खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाच्या सिद्धांतावर पूर्णपणे आधारित आहे? बघा, आता या ठिकाणी 2 मानसशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांच्या दोघांच्या विचारांचा या ठिकाणी एकमेकांशी काय आधार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. इव्हान पॅव्लॉव अभिजात अभिसंधान उपपत्ती, BF स्किनर साधक अभिसंधान उपपत्ती, EL थॉर्नडाईक प्रयत्नप्रमाद उपपत्ती आणि वोल्फगांग कोहलर मर्मदृष्टी उपपत्ती. तर हे कशाशी संबंधित, वरच्या संकेत अध्ययनाशी कोण संबंधित आहे ते आपल्याला पाहायचं आहे. बघा, या ठिकाणी याचं उत्तर आहे इव्हान पॅव्लॉव, म्हणजेच अभिजात अभिसंधान उपपत्ती. लक्षात ठेवायचं मित्रांनो, गॅग्ने यांची पहिली पायरी ही संकेत अध्ययन आहे. कोणती आहे? संकेत अध्ययन. यामध्ये सजीव एखाद्या नैसर्गिक किंवा कृत्रिम संकेताला उत्स्फूर्त प्रतिसाद देत असतो आणि ही प्रक्रिया इव्हान पॅव्लॉव यांच्या अभिजात अभिसंधान सिद्धांतासारखीच असते, जिथे घंटा वाजवला जातो, कुत्र्याच्या लाळ गाळण्याची जी क्रियेचे अभिसंधान असते ती केले जाते. आणि म्हणून मग हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला असा देण्यात आलेला आहे. आलं लक्षात? संबंध जोडणारे प्रश्न जे आहे ते तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास येऊ शकतात आणि बऱ्यापैकी असे प्रश्न कठीण जातात सोडवायला. तुम्हाला आता हा प्रश्न लक्षात आला असेल. चला पुढचा प्रश्न. डेव्हिड आसोबेल यांच्या अग्रज संघटक प्रतिमानाच्या अध्यापन पायऱ्यांचा अचूक तार्किक क्रम खालीलपैकी कोणता आहे? असे क्रमावर भरपूर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. येते लक्षात? आणि याच्यामध्ये असं असतं की तुम्हाला जर परफेक्ट तो जो काही समजा विषय आहे, जो घटक आहे तो परफेक्ट माहित असेल तर याचं उत्तर निघतं. बघा, या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय 3. अग्रत संघटकाचे सादरीकरण, अध्ययन साहित्याचे सादरीकरण आणि ज्ञानात्मक संघटनेचे सक्षमीकरण असे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे की आसुबेल यांच्या प्रतिमानाची अंमलबजावणी जी आहे ती 3 टप्प्यात क्रमाने होत असते. त्याच्यामध्ये पहिला टप्पा असतो अग्रत संघटकाचे सादरीकरण. याच्यामध्ये शिक्षक पाठाची मुख्य संकल्पना किंवा पूर्वज्ञान जागृत करत असतो. आलं लक्षात? कुठेही ऐकायला भेटलं नसेल, वाचायला भेटलं नसेल, टेन्शन घेऊ नका, समजून घ्या फक्त व्यवस्थित. टप्पा दुसरा आहे ज्याच्यामध्ये अध्ययन साहित्याचे सादरीकरण होते. यात काय असतं? मुख्य आशय, पुस्तकातली माहिती किंवा व्याख्यान जे आहे ते दिलं जातं. आणि तिसरा टप्पा असतो ज्ञानात्मक संघटनेचे सक्षमीकरण. आणि याच्यामध्ये काय केलं जातं बघा, ज्ञानात्मक संघटनेचे जे सक्षमीकरण आहे यात नवीन माहिती जुन्या माहितीशी जोडून आकलन जे असतं ते एकदम पक्क केलं जातं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आलं लक्षात सर्वांच्या? चला पुढचा प्रश्न. अध्ययन उपपत्ती म्हणजे अध्ययनाच्या स्वरूपाचे स्पष्टीकरण देणारे आणि त्या आधारे अध्ययनावर नियंत्रण ठेवण्यास सहाय्य करणारे परस्परांशी संबंधित असणाऱ्या नियमांचे संकलन होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? पर्याय दिले आहेत हेनरी स्मिथ, किंबल यंग, एडवर्ड थॉर्नडाईक आणि रॉबर्ट गॅग्ने. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे हेनरी स्मिथ. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, मानसशास्त्रज्ञ हेनरी स्मिथ यांनी काय
महत्त्वपूर्ण व्याख्या केलेली आहे आणि त्यांच्या मते उपपत्ती केवळ अध्ययनाचा नियम सांगत नाही, तर त्या नियमांच्या आधारे वर्गातील अध्ययनावर शिक्षकाला नियंत्रण कसे ठेवता येईल याचं ते मार्गदर्शन करत असते. लक्षात ठेवायचे सर्वांनी हेनरी स्मिथ यांचं मत. चला पुढचा प्रश्न. इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षिका विद्यार्थ्यांना भूमिती या विषयातील त्रिकोण आणि चौकोन या संकल्पना शिकवत आहेत. त्यासाठी त्यांनी प्रथम विद्यार्थ्यांना वर्गातील फळा, खिडकी, डब्बा आणि विद्यार्थ्यांच्या हातातील पट्टी दाखवली आणि त्यानंतर फळ्यावर त्यांच्या आकृत्या काढून कोणांची माहिती दिली. शिक्षिकेने येथे अध्यापनाच्या कोणत्या सूत्राचा प्रभावी वापर केला आहे? मित्रांनो, याचं उत्तर जे आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अमूर्ताकडून मूर्ताकडे, सुलभेकडून कठीणाकडे, विज्ञाताकडून अज्ञाताकडे आणि मूर्ताकडून अमूर्ताकडे. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर मला तुम्हीच कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. जीन पियाजे यांच्या सिद्धांतानुसार जेव्हा बालक सभोवतालच्या नवीन अनुभवाचा अर्थ लावण्यासाठी आपल्या जुन्या स्कीमामध्ये बदल करतो किंवा नवीन स्कीमा तयार करतो, तेव्हा त्या प्रक्रियेला काय म्हणतात? पर्याय दिलेले आहेत: आत्मसातीकरण, संधारण, संयोजन आणि समतोलन. या ठिकाणी समायोजन असायला पाहिजे होतं. असो बघा, या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे बघा, समायोजन असायला पाहिजे होतं, प्रिंट मिस्टेक झालेला आहे. चला पुढचा प्रश्न बघा. अध्ययन ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या अध्ययन प्रक्रियेच्या विविध टप्प्यांचा योग्य आणि अचूक अनुक्रम खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, याचा क्रम तुम्हाला जे आहे तो व्यवस्थित सांगायचा आहे. याच्यामध्ये बघा काय विचारलंय की अध्ययन ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे आणि त्याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून काय जो टप्पे आहेत त्याचा योग्य क्रम सांगायचा आहे. तर पर्याय या ठिकाणी 4 हे याचं अचूक उत्तर आहे. म्हणजेच उद्दिष्ट, प्रेरणा, शोधन, समायोजन आणि वर्तनाची पुनर्रचना या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. खालील विधान ए आणि कारण आर वाचा आणि दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. विधान ए दिलेला आहे: जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये मिळालेल्या निष्कर्षांचे इतर सर्व विद्यार्थ्यांवर सरसकट सामान्यीकरण करणे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीचं ठरतं. आणि कारण आर दिलेला आहे: या पद्धती अंतर्गत शिक्षकाद्वारे केवळ एकाच विशिष्ट व्यक्ती किंवा विद्यार्थ्याच्या समस्येसंबंधी सखोल माहिती गोळा केली जाते. आणि या ठिकाणी बघा माझ्याकडून ते डार्क तसंच राहून गेलेलं आहे, तुम्हाला कळलं असेल याचं अचूक उत्तर काय आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजेच ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण या ठिकाणी आहे. चला पुढचा प्रश्न. मानसशास्त्रीय अभ्यासाची सर्वात जुनी पद्धत असलेल्या आत्मनिरीक्षण पद्धतीच्या मर्यादांबाबत खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. मित्रांनो, मागील प्रश्न जर तुम्ही पाहिले असतील, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका काढून पाहिलं असेल, तर या अशा काही पद्धती आहेत, त्यांचे जे काही मर्यादा आहेत किंवा त्यांचे फायदे तोटे काय जे आहेत याच्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. त्याच्यामुळे या ठिकाणी मी हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. बघा, तीव्र भावनांच्या भरात स्वतःच्या मानसिक स्थितीचे तटस्थपणे आत्मनिरीक्षण करणे अत्यंत कठीण असते, कारण त्यामुळे भावनेची तीव्रता बदलू शकते. ब दिलेला आहे: एकाच वेळी मनाला अनुभवाचा आस्वाद घेणे आणि त्याच अनुभवाचे निरीक्षण करणे अशा दोन्ही भूमिका कराव्या लागत असल्यामुळे निष्कर्ष संशयास्पद बनतात. आणि क दिलेला आहे: लहान मुले, मतिमंद व्यक्ती, वेडे माणसे आणि प्राणी यांच्या मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धत इतर पद्धतींपेक्षा सर्वात श्रेष्ठ मानली जाते. आणि या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय 3. फक्त विधान अ आणि ब सत्य असून विधान क हे असत्य आहे. चला सत्य विधान तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्यायचे आहेत. बघा, क असत्य का आहे मी सांगतो. लहान मुले, मतिमंद, वेडे आणि प्राणी यांना स्वतःच्या अंतर्मनाचे निरीक्षण करता येत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी ही पद्धत उपयुक्त नसते किंवा ही निरुपयोगी आहे. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न बघा. नवीन माहिती किंवा साहित्य सादर करताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा विचार करावा असे कोणत्या शास्त्रज्ञाने प्रामुख्याने
प्रतिपादन केले होते असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो बघा, प्रश्नामध्ये काय सांगितलंय ते व्यवस्थित समजून घ्यायचं. आणि या ठिकाणी पर्याय दिलेत डेव्हिड अस्वेल, बी.एफ. स्किनर, जोहान हर्बर्ट आणि जीन पियाजे. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे जोहान हर्बर्ट. म्हणजेच बघा, महत्वाचं सांगतो, अत्यंत महत्वाचं आहे आणि हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवायचंय, शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक मानले जाणारे जॉन हर्बर्ट यांनी स्पष्ट केलं होतं की मानवी मन नवीन ज्ञान तेव्हाच सहजपणे स्वीकारते जेव्हा ते जुन्या ज्ञानाशी त्याचे काय करते, सांगड घालते किंवा ते त्याच्या पूर्वज्ञानाशी त्याला ते जोडत जाते. येते लक्षात? चला, याच तत्वाचा आधार घेऊन त्यांनी पाठाच्या नियोजनाबद्दल अध्यापनासाठी एक आपली प्रसिद्ध हर्बर्टची पंचपदी सुद्धा त्यांनी विकसित केलेली आहे. ज्यातील पहिली पायरी जी आहे ती प्रस्तावना ही विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी वापरली जाते. येते लक्षात सर्वांच्या? चला, या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा. डॉक्टर सिगमंड फ्राइड यांनी नवजात बालकाच्या कोणत्या अवस्थेला सुख तत्वाची अवस्था म्हटले आहे? हा प्रश्न तुम्हाला इतर कुठेही पाहायला मिळणार नाही मित्रांनो. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये हा तुम्हाला येऊ शकतो. बघा, लक्षात ठेवा, पर्याय दिलेले आहेत मौखिक अवस्था, गुदा अवस्था, इडिपस अवस्था आणि सुप्त अवस्था. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे मौखिक अवस्था. मित्रांनो, कुठं वाचलं नसेल तर टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सांगतो ही अवस्था काय असते. बघा, डॉक्टर सिगमंड फ्राइड यांच्या मनोलैंगिक विकास सिद्धांतानुसार जन्मापासून ते साधारण 1 ते 1.5 वर्षापर्यंतचा काळ हा मौखिक अवस्था असतो आणि या अवस्थेत नवजात बालकाचे संपूर्ण वर्तन जे आहे ते इदम म्हणजेच सुखतत्वावर आधारित असते, ज्याला आपण प्लेजर म्हणतो. या काळात बालकाच्या सुखाचे मुख्य केंद्र त्याचे मुख असते. आईचे दूध पिणे, अंगठा चुकणे किंवा वस्तू तोंडात टाकणे याद्वारे बालक तात्काळ सुख मिळवण्याचा प्रयत्न करते. येते लक्षात सर्वांच्या? चला, पुढचा प्रश्न बघा. कौमार या अवस्थेतील शारीरिक, बोधात्मक, भावनिक आणि सामाजिक विकासाच्या परस्पर संबंधाचे अचूक विश्लेषण करणारे विधान कोणते? तर या ठिकाणी याचं अचूक विधान आहे बघा पर्याय बी. म्हणजेच तीव्र शारीरिक बदलांमुळे निर्माण होणाऱ्या भावनिक तणावाचा समन्वय साधण्यासाठी मुले आपल्या अमूर्त विचार क्षमतेचा वापर करून समवयस्क गटामध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. आलं लक्षात? चला, पुढचा प्रश्न बघा. किशोरावस्था या विकास अवस्थेचा अभ्यास करताना खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य या अवस्थेला अचूकपणे लागू पडते? या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी. या वयात बालक टोळी करून राहते, ज्यामुळे त्याच्यावर कुटुंबापेक्षा समवयस्क मित्रांच्या नैतिक मूल्यांचा प्रभाव अधिक पडू लागतो. येते लक्षात? चला, पुढचा प्रश्न बघा. वृक्कस्थ ग्रंथी आणि व्यक्तीच्या भावनिक प्रतिक्रिया यामधील परस्पर संबंध दर्शवणारे खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? मित्रांनो, अशा प्रकारचे मोठे मोठे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास दिसतात. चला, सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि प्रश्न कसे वाटत आहेत ते कॉमेंट करून मला नक्कीच सांगायचं आहे. कारण तुमची एक कॉमेंट आणि एक लाईक जो आहे तो पुढील व्हिडिओ येण्यासाठी काय करत आहे, आपल्याला प्रेरणा देत असतो. येते का लक्षात सर्वांच्या? चला बघा, या ठिकाणी हा जो प्रश्न दिलेला आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. म्हणजेच तीव्र भीती किंवा रागाच्या प्रसंगी या ग्रंथीच्या गाभ्यातून ॲड्रिनॅलिन आणि नॉर ॲड्रिनॅलिन हे स्त्राव रक्तामध्ये वेगाने मिसळतात, ज्यामुळे व्यक्ती शारीरिक व मानसिक पातळीवर ताणाशी सामना करण्यामध्ये काय होते, सक्षम होत असते. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, हे जे आहे वृक्कस्थ ग्रंथीच्या आतील भागाला मॉड्युला म्हणतात आणि संकट समयी किंवा तीव्र भावनिक प्रसंगी काय होत असतं की या भागामधून ॲड्रिनॅलिन हे संप्रेरक स्त्रावत असतं आणि याला लक्षात ठेवा, याला आणीबाणीचे संप्रेरक असं सुद्धा म्हटलं जातं. कोण? ॲड्रिनॅलिन हे आणीबाणीचे संप्रेरक आहे, जे मानवी शरीराला फाईट ऑर फ्लाईट म्हणजेच लढा किंवा पळा या स्थितीसाठी ते तयार करत असते. त्यामुळं काय होतं, हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे यांसारख्या शारीरिक बदल होऊन व्यक्ती त्या ताणाचा सामना करण्यामध्ये मानसिकदृष्ट्या सज्ज होत असतं. आलं लक्षात? चला, पुढचा प्रश्न बघा. खालील गट अ अंतःस्रावी ग्रंथी आणि गट ब त्यांचे मानवी शरीरातील मुख्य कार्य यांच्या
योग्य जोड्या जुळवून अचूक पर्यायाची निवड करा. मित्रांनो, पीयूषिका ग्रंथी दिली आहे, वृक्कस्थ ग्रंथी दिली आहे, स्वादुपिंड आणि कंठस्थ ग्रंथी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर याचे मुख्य कार्य आहे त्याच्याशी याची काय करायची आहे, आपल्याला जोडी लावायची आहे. आणि या ठिकाणी याचं पर्याय ए हे अचूक उत्तर आहे. म्हणजेच 1 ची सी, 2 ची डी, 3 ची बी आणि 4 ची ए. जसं की याच्यामध्ये तुम्ही जोड्या लावा व्यवस्थित आणि पाहून घ्या. एक वेळेस व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही याला व्यवस्थित समजून घ्या. चला पुढचा प्रश्न. अमित एका प्रसिद्ध क्रिकेटपटू सारखी हुबेहूब हेअरस्टाईल करतो आणि त्याच्यासारखेच वागतो. त्याच्या जीवनाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. येथे कोणती संरक्षण यंत्रणा दिसून येते? व्हीआयएमपी करायला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न दिसू शकतो. बघा, पर्याय दिलेत: विस्थापन, तादात्मीकरण, समर्थन आणि उदात्तीकरण. मित्रांनो, चला सांगा बरं, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला विश्लेषण आवडत आहे का? चला, आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, तादात्मीकरण. तादात्मीकरण म्हणजे काय असतं लक्षात ठेवा. व्यक्ती म्हणजे यशस्वी व्यक्तीच्या गुणांशी काय होत असतं, एकरूप होणे किंवा स्वतःचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी काहीतरी एखाद्या यशस्वी व्यक्तीचं अनुकरण करणे हे तादात्मीकरण मध्ये येत असतं. विस्थापन मध्ये काय असतं लक्षात ठेवा, इतर पर्याय दिलेले आहेत. एकाचा राग दुसऱ्यावर काढणे हे विस्थापन असतं आणि चुकीच्या गोष्टीचे खोटे समर्थन करणे याला समर्थन म्हणतात. आणि उदात्तीकरण म्हणजे अमान्य भावनांना चांगल्या मार्गाकडे वळवणं याला उदात्तीकरण असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. चला पुढचा प्रश्न बघा. अक्षय नावाचा विद्यार्थी नेहमी तणावग्रस्त, चिंताग्रस्त, उदासीन आणि चिडखोर दिसून येतो. महापंचघटक गुण सिद्धांतानुसार अक्षयमध्ये खालीलपैकी कोणत्या गुणविशेषाचे प्रमाण सर्वाधिक आहे? मित्रांनो, हे तुम्हाला कुठं वाचायला भेटलं नसेल, परंतु महत्वाचं आहे म्हणून तुमच्यासाठी मी खास या ठिकाणी हे घेऊन आलेलो आहे. पर्याय दिलेत: बहिर्मुखता, सहमतीदर्शकता, चेतापदशिता आणि कर्तव्यनिष्ठा. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, चेतापदशिता. म्हणजेच बघा, या ठिकाणी कोस्टा आणि मॅक्रे यांनी काय केलं होतं की विकसित केलेली जी पंचघटक मॉडेल आहे त्याच्यामध्ये चेतापदशिता हा घटक व्यक्तीच्या भावनिक स्थिरतेशी संबंधित आहे. ज्या व्यक्तींमध्ये या घटकाचं प्रमाण जास्त असतं त्या व्यक्ती ज्या आहेत त्या तीव्र नकारात्मक भावना अनुभवत असतात आणि किरकोळ कारणामुळे काय होतं, त्यांच्यात चिंता, मानसिक तणाव, चिडचिड, नैराश्य आणि भीती ही लक्षणे प्रकर्षानं दिसून येतात. आणि अक्षयची वर्तणूक नेमकी याच प्रकारची आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. चला पुढचा प्रश्न बघा. वर्गातील एका मंद अध्ययनार्थी विद्यार्थ्याला शिकवताना शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीचा किंवा तंत्राचा वापर करणे सर्वात कमी प्रभावी ठरेल? तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर दिलेलं आहे पर्याय ए मध्ये अमूर्त संकल्पनांचा जास्तीत जास्त वापर करून पाठाचा वेग वाढवणे. मित्रांनो, हे जे आहे हे मंद अध्ययनार्थ्यासाठी बिलकुल हे लागू होत नाही. लक्षात ठेवायचंय की मंद अध्ययनार्थी आहे त्या बालकांची काय असते, बुद्धिमत्ता साधारण 70 ते 85-90च्या दरम्यान असते आणि त्यांची आकलन क्षमता ही संथ असते आणि त्यांना अमूर्त गोष्टी सहज समजत नाहीत. जर शिक्षकाने पाठाचा वेग वाढवला आणि अमूर्त संकल्पनांचा अतिवापर केला तर ते विद्यार्थी अधिक मागे पडल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे हे जे तंत्र आहे हे अगदी चुकीचं आहे. चला पुढचा प्रश्न बघा. सर्वसमावेशक शिक्षणाची अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या मर्यादांचा विचार करता खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे असं म्हणत आहे? या ठिकाणी अयोग्यला तुम्ही अंडरलाईन करायची आहे पेपर सोडवताना, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. चला, या ठिकाणी याचं अचूक उत्तर दिलेलं आहे. एकाच वर्गात वेगवेगळ्या गरजा असणारी मुले असल्याने शिक्षकांना अध्यापन करणे अत्यंत सोपे आणि सुटसुटीत होते. हे जे आहे ते अयोग्य विधान आहे. कशाबद्दल? सर्वसमावेशक शिक्षणाच्या अंमलबजावणीच्या बद्दल. चला बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न. बेंजामिन ब्लूम यांच्या ज्ञानात्मक क्षेत्राच्या वर्गीकरणानुसार खालीलपैकी कोणते विद्यार्थ्याचे वर्तन हे केवळ स्मरण न ठरता आकलन या उद्दिष्टाचे अचूक लक्षण दर्शवते? या ठिकाणी याचं अचूक उत्तर देण्यात आलेलं आहे पर्याय बी, इतिहासातील एखाद्या घटनेचे कारण आणि परिणाम यांच्यामध्ये परस्पर संबंध ओळखून त्याचे स्वतःच्या उद्दिष्टांत स्पष्टीकरण देणे.
चला पुढचा प्रश्न बघा. शालेय मूल्यमापनात वापरल्या जाणाऱ्या विद्यार्थी संचिका या संकल्पनेचे अचूक स्वरूप आणि वैशिष्ट्य स्पष्ट करणारे विधान या ठिकाणी कोणते आहे तुम्हाला सांगायचं आहे. बघा, जे काही कार्यरत शिक्षक आहेत त्यांना विद्यार्थी संचिकेबद्दल परिपूर्ण माहिती आहे. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो. या ठिकाणी याचं अचूक उत्तर दिलेलं आहे पर्याय बी, म्हणजेच संचिका हा विद्यार्थ्याचे प्रयत्न, प्रगती आणि संपादनूक दर्शवणारा असा हेतुपूर्वक संग्रह आहे ज्यामध्ये विद्यार्थ्याच्या स्वचिंतनाच्या पुराव्यांचाही समावेश असतो. आलं लक्षात. बघा, संचिका जे आहे ते काय असते की एक प्रकारचं छोटंसं बुकलेट असतं. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांबद्दलची माहिती, त्याच्यामध्ये त्यांची प्रगती, त्यांचे प्रयत्न, त्यांची संपादनूक अशा सगळ्या गोष्टी तिथं नोंदवलेल्या असतात. पुढचा प्रश्न बघा. डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी 1948 मध्ये शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण करताना व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी क्षमतेनुसार खालीलपैकी कोणत्या 3 मुख्य क्षेत्रांची मांडणी केली आहे. पर्याय दिलेले आहेत कालावधी, स्पष्टता आणि समरूप क्षेत्रे. बी दिलेला आहे बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक क्षेत्र. सी दिलेला आहे तात्कालिक, दूरगामी आणि विशिष्ट क्षेत्र. आणि डी दिलेला आहे मूर्त, अमूर्त आणि सामान्य क्षेत्र. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक क्षेत्र. मित्रांनो, आता बघा, लक्षात ठेवा, या ठिकाणी डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण करताना क्षमतेनुसार वर्गीकरणाला काय केलं होतं, प्राधान्य दिलेलं होतं. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी 3 मुख्य क्षेत्रांची मांडणी केली होती, ज्याच्यामध्ये बोधात्मक जे बुद्धी आणि ज्ञानाशी संबंधित आहे, भावात्मक जे भावना, मूल्य आणि वृत्तीशी संबंधित आहे, क्रियात्मक जे शारीरिक कौशल्य आणि हालचालीशी संबंधित आहे. यांचं काय केलं होतं, मांडणी त्यांनी केलेली होती. येते लक्षात सर्वांच्या. चला पुढचा प्रश्न, आणि या भागाचा जो आहे तो हा शेवटचा प्रश्न असणार आहे. चार्ल्स पियरमन यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे, म्हणजेच चुकीचं विधान या ठिकाणी आपल्याला सांगायचंय. आणि पर्याय डी हे या ठिकाणी अचूक पर्याय असलेला आहे. म्हणजेच प्रत्येक मानवी बौद्धिक कार्यामध्ये जी फॅक्टर आणि एस फॅक्टर या 2 घटकांचा एकमेकांशी कोणताही संबंध येत नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच बघा, हा पर्याय काय आहे, चुकीचा आहे. बाकी जे आहेत ते योग्य विधानं आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. मध्ये काय सांगितलं की दैनंदिन कामासाठी सामान्य घटक आवश्यक असतो. येस, जनरल फॅक्टर जो आहे तो आवश्यकच असतो. पर्याय बी मध्ये सांगितलेला आहे एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील नैपुण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी विशेष घटक जो आहे, ज्याला आपण स्पेसिफिक फॅक्टर म्हणतो, एस फॅक्टर, तो फॅक्टर आवश्यक असतो. आणि सी मध्ये सांगण्यात आलेला आहे सामान्य घटक सर्वांमध्ये समान पद्धतीने कार्य करतो, परंतु विशेष घटक व्यक्तीच्या आवडीनुसार आणि क्षेत्रानुसार बदलत असतो. मग डी जो आहे तो चुकीचा आहे. तर का चुकीचा आहे लक्षात ठेवा. प्रत्येक बौद्धिक कार्यामध्ये जी आणि एस या 2 घटकांचा संबंध असतो. काय म्हणतात, संबंध असतो. जी हा घटक S1 आणि S2 या दोन्ही म्हणजेच विशिष्ट घटकांशी जोडलेला आहे, त्यामुळे त्यांचा संबंध येत नाही. हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. येतं लक्षात सर्वांच्या. संबंध येत नाही असं म्हटल्यामुळे तिथं काय चुकीचं आहे. चला थांबू या ठिकाणी. बघा, सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि प्रश्न किती बरोबर आले आपले, किती सोडवले, किती बरोबर आले, किती समजले हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा आपला जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नेमका आता कुठल्या घटकावर द्यायचा आहे, कारण तुमच्याकडे आता उद्याचा 1 दिवस बाकी आहे. मी माझ्या कमिटमेंटनुसार तुम्हाला जे काही 1000 प्रश्नांचा सराव घेतलेला आहे, 1000 पेक्षा जास्त, आणि त्यातल्या त्यात मग आपण 5 जे आहेत 30 महत्वाचे प्रश्न असलेले 5 गेस्ट पेपर सुद्धा कमिटमेंटनुसार या ठिकाणी मी आज पूर्ण केलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला नेमकं आता काय हवंय, तुमच्यासाठी मी काय घेऊन यावं असं तुम्हाला वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मला असं वाटतं की आता आपण एक वेळेस रॅपिड फायर असलेला राऊंड म्हणजे सरावासाठी तो राऊंड घ्यावा असं मला वाटतं. तुम्ही तुमचं मत त्या ठिकाणी मला नक्की सांगा की आपण रॅपिड फायर सरावाचा जो राऊंड आहे, अत्यंत महत्त्वाचे 150 प्रश्न आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ तोच असेल असं मला वाटतं. तुम्ही तुमचं मत सांगा, आपण त्याच्यानुसार तो ठरवू. चला थांबू या ठिकाणी. अभ्यास करत राहा. भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.